नमस्कार, मी कीर्ती देशमुख किचन या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करते। आज आपण रोजच्या कणकेपासून पराठ्यांचे वेगवेगळे प्रकार कसे करता येतील ते पाहणार आहोत, तरी पूर्ण वेळ व्हिडिओ पहा। चपातीचे वेगवेगळे प्रकार आपण पाहतोय किंवा पराठाही आपण याला म्हणू शकतो। हा पराठा आपण छोट्या मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतो किंवा ऑफिस टिफिनमध्ये पण देऊ शकतो। अगदी साधी रोजची जी कणिक असते त्याचा गोळा मी इथे घेतलेला आहे। कणिक भिजवताना पाव चमचा तेल आणि पाव चमचा मीठ मी त्याच्यामध्ये घातलेलं होतं आणि 15 मिनिटं भिजवून ठेवलेली होती। आता आपण याचा पराठा करायला घेऊ किंवा पोळीचे वेगवेगळे प्रकारही आपण याला म्हणू शकतो। इथे मी आता थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। इथे आपण तूप पण वापरू शकतो। याच्यामध्ये मी थोडंसं तिखट घातलेलं आहे, चिमूटभर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि भाजलेल्या धनेची पूड आणि जिऱ्याची पूड पण मी इथे घातलेली आहे। नंतर थोडेसे तीळ घातलेले आहे आणि आता हे संपूर्ण पोळीवरती पसरवून घेऊया। इथे आता सगळीकडे मी लावून घेतलेला आहे। आता याला अशी घडी करायची आहे। याला थोडं मी असं लांबवून घेतलेलं आहे। परत याचा मी गुंडाळा केलेला आहे आणि इथे आता लाटून घ्यायचा आहे। आणि अगदी हलक्या हाताने लाटायचा आहे, फार पातळ लाटायचीच नाही आपल्याला ही पोळी। इथे आता लाटून झालेली आहे आणि आता आपण तव्यावरती शेकून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी तवा आधीच गरम करायला ठेवलेला होता। इथे मी टाकून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम मी इथे मध्यम आचेवरती केलेली आहे। छान खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे। आणि थोडा होत आला की याच्या आजूबाजूने तेल किंवा तूप, बटर आपण काहीही घालू शकतो जे आपल्याला आवडत असेल। आता इथे मी टाकून घेतलेला आहे। दोन्ही बाजू छान शेकून घेतलेल्या आहेत आणि आता याच्या बाजूबाजूने मी थोडंसं बटर घालून घेत आहे। इथे आता झालेला आहे आणि मी काढून घेते आणि छान खरपूस असा भाजून झालेला आहे। इथे छान दोन्ही बाजूनी झालेला आहे आणि इथे बघू शकता तुम्ही छान लेयर याला सुटलेले आहे। अशा पद्धतीने आपण सकाळच्या काही गडबडीमध्ये करू शकतो। आता इथे मी कणकेचा गोळा घेऊन घेतलेला आहे। याला पण आपल्याला लाटून घ्यायची आहे, गोल पोळीसारखी पोळी।
आता इथे लाटून झालेली आहे आणि आता याला मध्ये असं मी कट करून घेतलेला आहे. आणि याला थोडंसं तूप लावून घेत आहे मी इथे. आणि ज्यांना तिखट पोळी किंवा तिखट पराठा आवडत नसेल त्यांच्यासाठी हा वेगळ्या पद्धतीचा पराठा आहे. इथे पिठी साखर मी याच्यावरती घालत आहे. खूप छान कुरकुरीत असा हा पराठा होतो. आणि पिठी साखर बारीक करताना याच्यामध्ये मी एक वेलची घातलेली होती, त्याच्यामुळे खूप छान सुगंध पण याला येतो. आणि अशाच पद्धतीने त्रिकोणी लाटून घ्यायची आहे. आणि ही आपल्याला थोडीशी जाडीच अशी लाटायची आहे, खूप पातळ लाटायची नाही. आता इथे माझी लाटून झालेली आहे आणि मी तव्यावरती टाकून घेते. गॅसची फ्लेम मी इथे बारीक केलेली आहे. बारीक गॅसवरती आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. आणि साखर घातल्यामुळे थोडी थोडी साखर बाहेर निघण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे फार पातळ ही लाटायचीच नाही. आता इथे एक बाजू झालेली आहे माझी, मी पलटवून घेते दुसऱ्या बाजूने. इथे आता मी तूप घालून घेते. आणि ही पोळी गरम पण आणि थंड पण खूप छान लागते. आता इथे माझी छान भाजून झालेली आहे आणि मी काढून घेतलेली आहे. या पोळीवरती तूप घालून आपण छान खाऊ शकतो. आणि इथे बघा तुम्ही किती छान याला पदर सुटलेले आहेत. मी परत कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि परत पोळी लाटून घ्यायची आहे. इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे, छोटी लाटलेली आहे. याच्यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे आणि इथे कांदा घेतलेला आहे. कांद्याला तिखट, मीठ आणि कोथिंबीर घातलेली आहे याच्यामध्ये. आणि हा असा याच्यावरती पसरवून घ्यायचा आहे. हा कांदा पराठा पाहणार आहोत आपण इथे. आणि आता लाटून घ्यायचा आहे. याच्यासाठी मी पातळ कांदा कापून घेतलेला होता. हा पण पराठा खूप छान लागतो आणि हा पण थोडा जाडाच लाटताना लाटायचा आहे. आता माझा इथे लाटून झालेला आहे. आता आपण शेकून घेऊ. इथे तव्यावरती मी घालून घेतलेला आहे आणि छान बारीक गॅसवरती खरपूस भाजून घेते.
इथे एक बाजू झालेली आहे आणि आता मी दुसऱ्या बाजूने घालून घेतलेला आहे. त्याच्यावरती मी वरच्या बाजूने इथे बटर घातलेला आहे. इथे आता पराठा छान झालेला आहे आणि कांदा पण छान भाजून झालेला आहे आणि मऊ झालेला आहे. अशा पद्धतीने आपण हा पण पराठा करू शकतो. जेव्हा भाजी पोळी खाण्याचा कंटाळा येतो अशावेळी अशा वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण मुलांच्या टिफिनमध्ये पराठा दिला तर नक्की मुलांना आवडेल. इथे मी गोळा घेतलेला आहे आणि याला अगदी थोडंसं लाटून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये पण तेल घालणार आहे. मी थोडंसं तेल घातलेलं आहे. लाल तिखट, मीठ घातलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हातावरती चोळून मी इथे कसुरी मेथी घेतलेली आहे, ती पण याच्यावरती घालत आहे आणि पुरणाच्या पोळीसारखं याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. आणि इथे मी लाटून घेते. इथे आता सगळी पोळी लाटून झालेली आहे. इथे पूर्ण पराठा लाटून झालेला आहे आणि मी इथे तव्यावरती टाकून घेतलेला आहे आणि बारीक गॅसवरती छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. आणि आजूबाजूने मी इथे बटर घातलेला आहे. हे पराठे आपण लोणच्यासोबत, सॉससोबत किंवा नुसते साधेही खाल्ले तरी याची छान टेस्ट लागते. तेव्हा नक्की करून पहा. हा पराठा कोथिंबीर घालून केलेला आहे आपण. नंतर हा कांदा घालून केलेला आहे. हा लच्छा पराठा आहे आणि हा पिठी साखर घालून केलेला आहे. ज्यांना तिखट आवडत नसेल त्यांनी हा असा गोड पराठा किंवा पोळी आपण करून जर दिली तर नक्की आवडीने खातील. आणि हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.